नमस्कार आणि कनेक्ट, स्टार्ट अँड रन 3-phase इंडक्शन मोटर बाय यूजिंग DOL, स्टार डेल्टा अँड ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर्स या सत्रात आपले स्वागत आहे. चला आपण सत्राला सुरुवात करूया. आता या सत्राच्या उद्दिष्टांवर या प्रात्यक्षिकाच्या शेवटी तुम्ही हे जाणून घेऊ शकाल. DOL स्टाररचे भाग ओळखा आणि कंट्रोल सर्किट कनेक्शन बनवा. मॅन्युअल स्टार डेल्टा स्टार्टरचे भाग ओळखा आणि 3-phase स्क्विरल केज मोटरसह कनेक्ट करा. 3-phase इंडक्शन मोटर ऑटो ट्रान्सफॉर्मरसह 3 कॉन्ट्रॅक्टरसह स्टार्टर म्हणून कनेक्ट करा. स्टार्टरचे विविध प्रकार आहेत: डायरेक्ट ऑनलाइन स्टार्टर, स्टार डेल्टा स्टार्टर, ऑटो ट्रान्सफॉर्मर. उपकरणांची रेटिंग नेम प्लेटच्या तपशिलांवर आधारित निवडली जाते. इंडक्शन मोटरचे नेम प्लेट तपशील लक्षात घेणे आवश्यक आहे. आवश्यक उपकरणे किंवा साधनांची यादी येथे टेबलमध्ये दर्शविली आहे. आता पुढील कार्य DOL स्टार्टरचे भाग ओळखणे आणि कनेक्शन करणे आहे. या आकृतीमध्ये DOL स्टार्टरचे परिमाण पाहिले जाऊ शकतात. चला कॉन्ट्रॅक्टर युनिट, ओव्हरलोड रिले युनिट, स्टार्ट स्टॉप पुश बटन युनिट, फिक्सिंग स्क्रू, हुकअप केबल्स, ICTP स्विच आणि DOL स्टार्टर बेस आणि कव्हर गोळा करू. आता कॉन्ट्रॅक्टरचे काही भाग ओळखूया. हे आहेत: इनपुट टर्मिनल्स, आउटपुट टर्मिनल्स, मुख्य टर्मिनल्स, सहाय्यक टर्मिनल्स, जंगम संपर्क, निश्चित संपर्क. कॉन्ट्रॅक्टरची नो व्होल्ट कॉईल तपासा. हा एक ओव्हरलोड रिले आहे. त्याचे रेटिंग पहा. हे सामान्यपणे बंद केलेले रिले संपर्क आहेत. पुढील पायरी म्हणजे माउंटिंग स्क्रू वापरून स्टार्टर बॉक्समध्ये ॲक्सेसरीज माउंट करणे. आता सर्किट आकृतीनुसार आम्हाला हुकअप केबल्स स्टार्टर सर्किटशी जोडणे आवश्यक आहे. हार्नेसिंगसाठी भत्ता सोडून आवश्यकतेनुसार हुकअप केबल्स मोजा आणि कट करा. आता त्यांना जोडूया. हुकअप केबल्सचा हार्नेस तपासा जेणेकरून तारा स्टार्टरच्या कोणत्याही हलत्या यंत्रणेमध्ये व्यत्यय आणू नये. आम्ही DOL स्टार्टर अंतर्गत वायरिंगचे पूर्ण कनेक्शन पुन्हा एकदा तपासू. वायरिंग आता संपले आहे. स्टार्टरला भिंतीवर किंवा फ्रेमवर बसवण्यासाठी स्टार्टर बेस बॉक्समध्ये छिद्र शोधा. स्टार्टरला भिंतीवर किंवा फ्रेमवर उभ्या बसवू. पुढे आम्ही मुख्य पुरवठा कनेक्ट करू. ICTP स्विचद्वारे स्टार्टर इनकमिंग टर्मिनल्स, स्टार्टर आउटगोइंग टर्मिनल्स, ॲमीटर आणि व्होल्टमीटरसह 3-phase स्क्विरल केज जंक्शन मोटरवर जातात. संरक्षणात्मक अर्थिंग कंटिन्युटी कंडक्टर म्हणजे मोटर आणि स्टार्टर केस, ICTP स्विच, 2 स्वतंत्र PE कनेक्शन कनेक्ट करा आणि मुख्य पृथ्वीशी PE सातत्य कंडक्टर सुरक्षितपणे कनेक्ट करा. मोटरचा पूर्ण लोड करंट तपासा आणि स्टार्टरचा ओव्हरलोड रिले त्या रेटिंगवर सेट करा.
मोटरच्या हॉर्स पॉवर रेटिंगचा विचार करून स्टार्टरच्या निर्मात्याने शिफारस केल्यानुसार बॅकअप फ्यूज द्या. मुख्य कनेक्शन, पृथ्वी कनेक्शन, ओव्हरलोड सेटिंग आणि बॅकअप फ्यूज रेटिंग आपल्या प्रशिक्षकाद्वारे मंजूर करा. ICTP चालू करा. स्टार्टरच्या स्टार्ट S3 बटनाने मोटर सुरू करा. सुरू करताना सुरू होणाऱ्या विद्युत प्रवाहासाठी ॲमीटर वाचा. जेव्हा मोटर दर्शवते तेव्हा व्होल्टमीटर आणि ॲमीटरची मूल्ये वाचा. सामान्य धावणे. टॅकोमीटरच्या मदतीने रोटरची वास्तविक गती मोजा. स्टार्टरवरचे स्टॉप S2 बटन वापरून मोटर बंद करा. मेन बंद करा. फ्यूज काढा आणि कनेक्शन डिस्कनेक्ट करा. सामकालिक गती निश्चित करा आणि तक्ता 1 मध्ये मूल्य प्रविष्ट करा. आता स्टार डेल्टा स्टार्टरचे कनेक्शन तपासू. मेन बंद करा आणि फ्यूज काढा. मोटरचे टर्मिनल कव्हर आणि स्टार्टरचे फ्रंट कव्हर काढा. स्टार्टर डेल्टा स्टार्टर कनेक्ट करण्यासाठी स्क्विरल पिंजरा इंडक्शन मोटरमध्ये 6 टर्मिनल असणे आवश्यक आहे, जे सामान्यतः A1, B1, C1 आणि A2, B2, C2 असे चिन्हांकित केले जातात. अंतर्गत कनेक्शननुसार केले जाऊ शकतात. आकृती. आता सर्टिफिकेट डायग्रामनुसार मोटर स्टार्टर आणि ICTP स्विचचे कनेक्शन बनवू. ॲमीटर हे मुख्य स्विचमधील एक लाईन केबलसह आणि 2 लाईन केबल्समध्ये व्होल्टमीटरने जोडलेले आहे. फ्यूज कॅरियरमध्ये दिलेल्या मोटर रेटिंगनुसार फ्यूज घटक वायर करा आणि वाहक मुख्य स्विचमध्ये घाला. मोटरच्या पूर्ण लोड वर्तमान रेटिंगनुसार ओव्हरलोड रिले सेट करा. मुख्य स्विच, स्टार्टर आणि मोटर फ्रेमच्या मेटल बॉडीला दुहेरी पृथ्वी द्या. जोडणी पूर्ण झाल्यावर पुढची पायरी म्हणजे मुख्य चालू करणे, व्होल्टमीटर रीडिंगचे निरीक्षण करणे आणि हँडलला तारेच्या स्थितीकडे सकारात्मकपणे हलवणे आणि त्याच वेळी सुरुवातीच्या प्रवाहाचे निरीक्षण करणे आणि ते तक्ता 2 मध्ये प्रविष्ट करणे. मोटर सुरू होऊ द्या. सुरुवातीला रेस करा आणि फिरणाऱ्या शाफ्टचा आवाज स्थिर स्थित येऊ द्या. नंतर हँडलला सकारात्मकरित्या डेल्टा स्थितीत हलवा. चला रोटेशनची दिशा लक्षात घेऊ आणि टेबल 2 मध्ये प्रविष्ट करू. चालू स्थितीत मोटरने घेतलेला विद्युत प्रवाह लक्षात घ्या आणि तक्ता 3 मध्ये विद्युत प्रवाहाचे मूल्य प्रविष्ट करा. स्टार्टरचे स्टॉप बटन दाबून मोटर थांबवा. मुख्य स्विच बंद करा आणि फ्यूज काढा. आता 2 लाईन केबल्स R आणि Y ला टर्मिनल L2 आणि L1 मध्ये बदला आणि मुख्य स्विचमध्ये फ्यूज कॅरियर्स घाला. आता आपण आधी केल्याप्रमाणे पुन्हा मोटर सुरू करा आणि रीडिंग्स टिपून घ्या. मोटर थांबवा. पुरवठा बंद करा आणि फ्यूज काढा. नंतर लाईन केबल्स Y आणि B टर्मिनल्स L3 आणि L1 बदला आणि पुन्हा मुख्य स्विचमध्ये फ्यूज कॅरियर्स घाला. मोटार पुन्हा सुरू करा आणि वाचनांचे निरीक्षण करा. मोटर थांबवा आणि रोटेशनची दिशा बदलण्याच्या पद्धतीबद्दल तुमची निरीक्षणे लिहा.
मेन बंद करा, फ्यूज वाहक काढा आणि सर्व कनेक्शन काढून टाका. स्टार्टर कनेक्शनसाठी आम्ही पुढे ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर करणार आहोत. कनेक्शन आकृतीनुसार जोडणी करू. रेटेड व्होल्टेज लागू होईपर्यंत ऑटो ट्रान्सफॉर्मर बदला. मोटरचे RPM मोजा. आता प्रयोग पूर्ण झाला आहे. जोपर्यंत व्होल्टेज 0 होत नाही तोपर्यंत ऑटो ट्रान्सफॉर्मर नॉब डावीकडे वळवा आणि मेन स्विच करा. संक्षेप करण्यासाठी आम्ही हे शिकलो. DOL स्टार्टरचे भाग ओळखा आणि कंट्रोल सर्किट कनेक्शन बनवा. मॅन्युअल स्टार्टर डेल्टा स्टार्टरचे भाग ओळखा आणि 3 फेज स्क्विरल केज मोटरसह कनेक्ट करा. 3 फेज इंडक्शन मोटर ऑटो ट्रान्सफॉर्मरसह 3 कॉन्ट्रॅक्टरसह स्टार्टर म्हणून कनेक्ट करा. तर हे सर्व कनेक्ट, स्टार्ट अँड रन 3 फेज इंडक्शन मोटर बाय यूजिंग DOL, स्टार डेल्टा अँड ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर्स याबद्दल आहे. चला आपण पुढील सत्रात भेटूया.